नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला करंट अफेअर्सच्या टॉपिकमध्ये एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करायचा आहे. ते म्हणजेच रिसेंटली जे आपलं कॅबिनेट मिनिस्टर आहे, सेंट्रल कॅबिनेट मिनिस्टर, तर त्यांनी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ते म्हणजे सध्या स्त्रियांचं किंवा सध्या मुलींचं लग्नाचं वय जे मिनिमम 18 वर्ष होतं, ते आता 21 वर्ष होईल. अजून तरी याबद्दल असं काही फायनल डिसिजन घेण्यात नाही आले, म्हणजेच अजून तरी याचं संसदेमध्ये डिस्कशन झालेलं नाहीये. आता येणारं जे हिवाळी अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये याबद्दल डिस्कस केलं जाईल. पण हा एक अशा प्रकारचं बिल संसदेच्या पुढच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सेशनमध्ये इंट्रोड्यूस केलं जाईल आणि हे एक खूप महत्वाचं पाऊल असणार आहे. त्यामुळेच हे बिल खूप इम्पॉर्टंट आहे. सो आता मुलीचं लग्नाचं वय 21 वर्ष. तर मग हे 18 वर्ष कधीपासून करण्यात आलेलं? त्याचबरोबर याची काय एक बॅकग्राऊंड आहे, एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे? अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लेक्चरमध्ये समजून घ्यायच्यात. लेक्चर पूर्ण शेवटपर्यंत बघा. स्त्रियांच्या बाबतीत भारतामध्ये कधी-कधी कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले, कोणकोणते असे कायदे आहेत की जे स्त्रियांच्या हक्कांचं संरक्षण करतात, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहेत. सो ही न्यूज काय आहे ती तुम्हाला आता समजलीच असेल, ती एकदा बघून घ्या. काय दिलेलं त्यांनी तर युनियन कॅबिनेट गिव्स नॉट टू रेज वुमेन्स मॅरेज एज 21. आणि अजून एक महत्वाचा पॉइंट या न्यूज मध्ये दिलाय, ते सुद्धा लक्षात ठेवू शकता. 2020चं जे इंडिपेंडन्स डे होतं, म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन, तर त्या इंडिपेंडन्स डेच्या भाषणाच्या दिवशी म्हणजे भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी घोषणा केलेली की जे स्त्रियांचं मुलींचं लग्नाचं वय आहे मिनिमम कमीत कमी, ते वाढवण्याकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ आणि फायनल आता ते बिल झालेलं आहे. ओके. मग त्यावेळीच 2020 मध्ये एक समता पार्टीच्या फॉर्मर चीफ होत्या, ते म्हणजे जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एक अशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने बराचसा अभ्यास केला की रिसेंट आपल्याकडे स्त्रियांचे कशा प्रकारे आपण म्हणू शकतो की सिच्युएशन आहे किंवा बरेचसे असे वेगवेगळे रेट्स पाहिले, ते मी तुम्हाला पुढे लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्या अभ्यासावरून त्याचबरोबर काही सर्वेवरून असं त्यांनी सांगितलं की मुलींचं वय सुद्धा 21 वर्ष करण्यात आले पाहिजेत. पण मग मुलींचं वय 21 वर्ष करण्यात आल्यानंतर अजून काय काय चेंजेस होतील ते सुद्धा महत्वाचं आहे. सो आपण काय काय बघणार आहोत आज? एक म्हणजे हा विषय चर्चेचा का आहे ते तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे, त्यामुळे पुढे परत काही बघायचं नाहीये एवढं. त्यानंतर आपल्याला पाहायचंय अजून काही महत्वाचे मुद्दे, म्हणजे काही असे फॅक्ट्स आहेत जे इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला समजायला, की का 21 वर्ष 18 वरून प्लस का करण्यात आलं, मिनिमम जे एज आहे ते का वाढवण्यात आलं. त्यानंतर इतर देशांमध्ये ही जी वय आहे मिनिमम एज काय आहे ते थोडंसं समजून घेऊया, म्हणजे आपल्याला कम्पेअर करता येईल आपल्या इंडियाची सिच्युएशन. त्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप महत्वाचे. जर करंट अफेअर्स मधून या पॉइंटवर प्रश्न विचारला गेला स्त्रियांच्या मिनिमम एजवर, लग्नाच्या मिनिमम एजवर, तर नक्कीच जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याच्यातून सुद्धा प्रश्न विचारला जाईल. आणि महत्वाचं आपल्याला बघायचं लेक्चरच्या शेवटी ते म्हणजे महिला कल्याणासाठी कोणकोणते कायदे आपल्या देशामध्ये आहेत. आणि हे सगळे कायदे मी घेतलेले जे इम्पॉर्टंट आहेत, परीक्षेला यातून कोणत्याही कायद्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्या कायद्यामध्ये महिलांसाठी काय तरतूद आहे ते सुद्धा बघायचंय आपल्याला. ओके. एक आपण पटकन रिव्हिजन केल्यासारखे हे सगळे कायदे बघणार आहोत, एकदम असं काही डिटेलमध्ये जायचं नाहीये. मग आता तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की चर्चेत का आहे की मंत्रिमंडळाने महिला आणि पुरुषांच्या लग्नाच्या वयात समानता आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता हा पॉइंट ना खूप महत्वाचा आहे. समानता आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. जर आपण समानतेबद्दलच जर इथे बोलायला गेलो तर ऑलरेडी हा निर्णय घ्यायला खूप लेट झालेले आहे. कसं लेट झालेलं आहे? जसं आपल्याला आपल्या आर्टिकल म्हणजेच आपल्या राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये, त्याचबरोबर कलम 16 मध्ये, कलम 15 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही बेसिसवर भेदभाव केला जाणार नाही. कलम 14 तर समानतेचाच आहे की कोणताही व्यक्ती कायद्यासमोर वरिष्ठ नसणारे, ओके, सगळ्यांसाठी कायदा समान असणारे. मग तसं असताना सुद्धा आपल्याकडे जे वेगवेगळे कायदे आहेत, जसं हिंदू मॅरेज ऍक्ट आहे,
त्याचबरोबर चाइल्ड मॅरेज जे आहे प्रोहिबिशन ऍक्ट, त्याच्यामध्ये सुद्धा जे लग्नाचं वय आहे मुला आणि मुलींचं त्याच्यामध्ये डिफरन्स होतो. मुलीसाठी 18 आणि मुलासाठी 21. मग हे ऑलरेडी डिफरन्स होतं, म्हणजेच हा भेदभाव ऑलरेडी होता. तेच चेंज व्हायला खूप वेळ झालेला आहे. पण आता ज्या वेळेला हा चेंज करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, तर बरेचसे असे तुम्ही म्हणू शकता NGOज आहेत किंवा असे सोशल वर्कर्स आहेत, त्यांनी याच्यावर प्रश्न निर्माण केलेला आहे, की हे वय वाढवून फायदा काय? किंवा वय वाढवून काहीही फायदा नाहीये. पण आपण असं म्हणू शकतो, की आता हे जे मिनिमम एज आहे, ते वाढवल्यामुळे थोडाफार तरी किंवा बदलाला सुरुवात होऊ शकते, राइट? मग त्याच दृष्टीने थोडंसं लेक्चरकडे बघा, की काय फायदा नाही. याकडे बघून काहीच फायदा नाहीये आपला तरी, राइट? सो मग आता आपण बघूया, की विविध कायद्यांमध्ये बदल करावे लागतील. आता याचा अर्थ काय आहे, की विविध कायद्यांमध्ये बदल करावे लागतील? जर समजा असं बिल आणलं, ओके. आता तसं तर आलेलंच आहे, फक्त ते आपल्या संसदेमध्ये संमत होणं गरजेचं आहे आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे. ओके. जर हे कायद्यामध्ये रूपांतर झालं, की मुलींचं मिनिमम एज 21 ठेवायचं, तर त्यानुसार आपल्याकडे असे बरेचसे कायदे आहेत, जे आधीच्या नियमावर डिपेंडंट होते. जसं त्याच्यामध्ये हिंदू विवाह कायदा आहे. मी तुम्हाला सांगितलं, की किंवा ख्रिश्चन पर्सनल लॉ आहे. त्याचबरोबर अजून आपलं स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये सुद्धा भरपूर तरतुदी आहेत. तर त्यामध्ये हे असंच आहे, 18 आणि 21. ओके. 18 मुलींसाठी, 21 मुलांसाठी. मग आता हे 18 मध्ये बदल करावे लागतील. मग ज्या वेळेला हा नियम लागू होईल, तर त्याची पुढची प्रोसेस पहिली ही असणार आहे, की जे त्याच्याशी रिलेटेड कायदे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट दुरुस्ती करावी लागेल. ठीक आहे. मग यामध्ये कोणकोणता कायदा येतो? बालविवाह प्रतिबंध कायदा 2006चा हा जुना कायदा आहे, पण 2006 मध्ये भरपूर अशा दुरुस्त्या त्यामध्ये करण्यात आल्या. मग नवीन कायदा चालू झाला. ठीक आहे. त्याचबरोबर इतर जे वैयक्तिक कायदे आहेत म्हणजेच पर्सनल लॉ, जसं त्यामध्ये हिंदू विवाह कायदा आला, ख्रिश्चन विवाह कायदा आला. ठीक आहे. तर त्यात त्यात सुद्धा काय करावं लागेल, की 18 वरून जे वय आहे मुलींचं लग्नाचं ते 21 वर्ष केलं जाईल. ओके. आता भारतामध्ये 18 ते 21 करणं का इम्पॉर्टंट आहे? तर त्याच्यासाठी ना भरपूर असे रिझन्स आहेत. ओके. भरपूर असे रिझन्स आहेत, की वय वाढवणं गरजेचं आहे. पण तिथेच आपण असं म्हटलं, की जे मॉडर्न देश आहेत, ब्रिटन, युनायटेड स्टेट्स किंवा म्हणजेच USA, त्याचबरोबर फ्रान्स. हे तर मॉडर्न कंट्रीज आहेत, विकसित देश आहेत. इथे सुद्धा 18 वय आहे. मग तुम्ही म्हणाल, मॅम आपला देश आता जास्त प्रगत होतोय का यांच्या पेक्षा? ऍटलीस्ट या बाबतीत तर तसं नाहीये. जसं ब्रिटन, युनायटेड स्टेट्स, फ्रान्स आपण इथे बघितलं, इथे मिनिमम एज 18 दिलं असलं ना, तरी सुद्धा पूर्णपणे एक प्रकारे जबाबदारी किंवा पूर्णपणे इच्छा ही त्या मुलीची असते, की लग्न कधी करायचंय. ओके. मिनिमम एज 18 दिलं असलं तरी सुद्धा. पण जर आपण सध्या भारतामध्ये बघितलं, तर मिनिमम एज जरी 18 असलं तरी भरपूर अशा मुलींची लग्न ही 18च्या आधी होतात. एक खूप महत्वाचा डेटा समोर आलेला नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे मध्ये 2019 ते 21 चा डेटा. याच्यानुसार एकूण 23.3%, किती तर लक्षात ठेवा, 23.3% एवढे जे वय आहे किंवा 23.3% एवढ्या ज्या स्त्रिया आहेत आपल्याकडे, एकूण किती स्त्रिया आहेत? 600 मिलियन स्त्रिया आहेत भारतामध्ये. तर यातल्या 23.3% एवढ्या स्त्रियांची लग्न ही 18च्या आधी झालेली आहेत. पण किती ते किती वयापर्यंतचा हा सर्वे आहे? 20 ते 24 वयापर्यंतचे जे 2019 ते 21 मधल्या स्त्रिया होत्या, त्यांचं जे लग्न आहे ते 18च्या आधी झालेलं आहे. पण आपण म्हणू शकतो, की हे थोडंसं बेटर आहे. जर अजून थोडंसं आपण मागे गेलो 2015-16 मध्ये अजून जास्त पर्सेंटेज होतं, ते म्हणजे 26%. म्हणजेच बघा, आपल्याकडे जरी मिनिमम एज किती सांगितलेलं आहे? 18, तरी सुद्धा एवढ्या विमेन्सचं जे लग्न आहे ते 18च्या आधीच होतंय. ओके. त्यामुळे हे मिनिमम एज वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यावर अजून काही याच्या अपोजिट मध्ये सुद्धा बोललं गेलंय, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते. त्यानंतर थोडंसं आपण कॉन्झर्वेटिव्ह कंट्रीजकडे गेलो, तर कतार, पाकिस्तान, इथे 16 आहे. मग इथे आपल्याकडे जसं शर्यत लॉ आहे, ओके,
शरीयत लॉ सारखेच लॉ आहेत, मुस्लिम लॉज आहेत बरेचसे, राईट. तर त्यांच्यानुसार तर कमी एज मध्ये लग्न केलं तरी चालतं. ठीक आहे. मग मिनिमम एज इथे किती दिलेलं आहे? 16. मग आता ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघूया की कशी दिलेली आहे. असं सर्वात पहिल्यांदा बघा भारतामध्ये कधी सुरुवात झाली या गोष्टीला, तर 1860 मध्ये. लक्षात ठेवा 1860. आता 1860 मध्ये कायदा आलेला इंडियन पिनल कोड, आपण त्याला भारतीय दंड संहिता म्हणतो. इंडियन पिनल कोड कशाच्या बाबतीतचा कायदा आहे किंवा कशाच्या बाबतीतचं कोड आहे? ते म्हणजेच गुन्हेगारीच्या बाबतीत, राईट. दंडविधान आहे की नाही हे. मग यानुसार ऑलरेडी 1860 मध्येच अशी तरतूद टाकण्यात आली त्याच्यामध्ये की 10 वर्षाखालील जर मुलांबरोबर शारीरिक संबंध असेल किंवा आपण त्याला सेक्शुअल इंटरकोर्स म्हणूया, जर असं कोणतंही फिजिकल रिलेशन असेल तर त्याला गुन्हा मानला गेलाय. किती वर्षाखालील? 10 वर्षाखालील. बघा तुम्ही म्हणाल मॅम 10 वर्ष खूप कमी आहे, तर पूर्वी एवढ्या वयामध्ये लग्न होत होती. त्यानंतर 1927 मध्ये एज ऑफ कन्सेंट बिल. लक्षात ठेवा इथे अजून सुद्धा आपण ब्रिटिश एरामध्येच आहोत, अजून ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये आहोत. तर एज ऑफ कन्सेंट बिल मध्ये काय देण्यात आलं की 12 वर्षाखालील जे लग्न असणारे ते इनव्हॅलिड मानलं जाईल. ओके, म्हणजे या एज ऑफ कन्सेंट बिल नुसार 12 वर्षाखालील लग्न इनव्हॅलिड मानली गेली. म्हणजे हळूहळू ही प्रोग्रेस होते. त्यानंतर 1929 मध्ये एक खूप महत्वाचा कायदा आला. या कायद्याचं नाव आहे ते म्हणजे चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेन ऍक्ट. काय तर चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेन ऍक्ट. पण याच कायद्याला शारदा कायदा म्हणून सुद्धा म्हटलं गेलं, शारदा कायदा म्हणून म्हटलं गेलं. आणि तेव्हा किमान वय जे ते मुलांसाठी 18 करण्यात आलं आणि मुलींसाठी 14 करण्यात आलं. हळूहळू हा जो आकडा आहे तो बघा वाढत चाललेला आहे. हे कधी करण्यात आलं? 1929 मध्ये. आणि तेव्हा सुद्धा ब्रिटिशच होते आपल्याकडे. त्यानंतर 1978 हा जो शारदा कायदा आहे त्याच्यामध्येच दुरुस्ती करण्यात आली आणि हे वय 18 आणि 21 झालं. म्हणजेच शारदा कायद्यामध्ये 1978 मध्ये बदल झाल्यापासून पुढे आता आपण कोणत्या वर्षात आहोत? 2021 मध्ये. 2021 पण संपत आले, 2022 मध्ये जाऊ. तर एवढ्या वर्षांमध्ये अजिबात या कायद्यामध्ये एजच्या मिनिमम एज लिमिटच्या बाबतीत बदल झालेला नाहीये. ओके, मग तो आत्ता फायनली कुठेतरी होतोय, त्याच्यासाठी पाऊल उचललं जातंय. ओके, त्याचबरोबर आता हे तर आहेच, इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे या कायद्यानुसार की 18 आणि 21 वय असणार आहे. ओके, पण या व्यतिरिक्त अजून असे कायदे आहेत की जिथे असं मेन्शन करण्यात आलेलं आहे की मुलीचं वय 18च्या खाली असेल आणि लग्न झालं तर ते इनव्हॅलिड असेल. ओके, काय असेल तर ते इनव्हॅलिड असेल किंवा इलिगल असेल. असं नाहीये की पूर्णपणे बंदच झालेले आहेत आपल्याकडे इलिगल मॅरेजेस किंवा 18 वर्षाखाली जे बालविवाह होतात, आपण बेसिकली त्याला म्हणतो बालविवाह, भरपूर मोठ्या प्रमाणात होतात, पण ते इलिगल मॅरेजेस असतात, हे लक्षात ठेवा. मग बालविवाह प्रतिबंध कायद्यामधून सुद्धा स्त्री पुरुष यांचे किमान वय किती आहे? अनुक्रमे 18 आणि 21. अच्छा, इथे बालविवाह प्रतिबंध कायदा का? कारण की बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत जर अशी केस आढळली की एखादं इलिगल मॅरेजची केस आली, त्याच्या बाबतीत कोणतं समजा एखादं पिटिशन कोर्टमध्ये गेलं तर त्याच्या अंतर्गत समोरच्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. ज्याने केस केली आहे ज्याच्या विरोधामध्ये आणि ती केस जर समजा वर्डिक्ट त्याचं केसच्या बाजूने किंवा पिटिशनरीच्या बाजूने लागलं तर त्याच्यासाठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बालविवाह प्रतिबंध कायदा हा महत्वाचा आहे. ओके ओके, मग आता आपण हे सगळं तर बघितलं की अशा प्रकारे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 1978 नंतर हे अमेंडमेंट किंवा हे एक नवीन बिल आलेलं आहे. मग याची गरज काय होती? गरज सर्वात पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगितलं की जरी आपल्याकडे मिनिमम एज 18 असलं, इनफॅक्ट हेच एक मेरिट सुद्धा आहे आणि डिमेरिट सुद्धा आहे. ते कसं सांगते, मिनिमम एज असलं 18 तरी सुद्धा इलिगल लग्न होत आहेत, म्हणजे 18 वर्षाच्या आधी लग्न होत आहेत. ओके, त्याचप्रमाणे युनिसेफचा एक अहवाल आलेला. युनिसेफच्या अहवालामध्ये असं सांगितलं की आपल्या भारतातल्या 27% स्त्रियांचं जे लग्न आहे जे 18 वर्षाखाली होतं. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ज्या 600 मिलियन स्त्रिया आहेत त्यातल्या 1/4 स्त्रियांचं लग्न हे 18 वर्षाच्या आधी होत आहे. प्लस
आता 18 वर्षाच्या आधी लग्न झाल्यामुळे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात? तर जसं आपण म्हणू शकतो जे मॉर्टॅलिटी रेट आहे तो वाढू शकतो. मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच काय? तर त्याच्यामध्ये मदर मॉर्टॅलिटी रेट, त्याचबरोबर चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, त्यानंतर आलं इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच बर्थच्या वेळेला जे स्त्रियांना कॉम्प्लिकेशन्स असतात कमी वयात असल्यामुळे ते वाढत जातात. आणि त्याचाच एक डेटा सुद्धा आलेला 2017चा. कधीचा? तर 2017चा. त्याच्यामध्ये सांगितलेलं की 35,000 स्त्रिया यांचा एका वर्षामध्ये कमी वयामुळे किंवा नीट डिलिव्हरीज न झाल्यामुळे मृत्यू झालेला आहे. आणि जर हाच आकडा आपण 2000 पासून मोजला तर तो खूप मोठा आहे. 1,03,000 एवढ्या स्त्रियांचा किंवा किंवा तुम्ही म्हणू शकता एवढ्या मदर्सचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, हा जो मदर मॉर्टॅलिटी रेट आहे, ओके, किंवा आपण मॅटर्निटी मॉर्टॅलिटी रेट त्याला म्हणतो, हा खूप वाढलेला आहे. मग हा जो मॅटर्निटी मॉर्टॅलिटी रेट MMR त्याला आपण म्हणतो, त्याचा सुद्धा अभ्यास या जया जेटली या समितीने केला. चांगला अभ्यास केला. बरेचसे असे रेट्स आहेत ज्यांचा अभ्यास करण्यात आला. त्याचबरोबर बऱ्याचशा अशा युनिव्हर्सिटीज आहेत, तर त्या युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन यंगस्टर्सना विचारण्यात आलं की ही जी एज आपल्याकडे आहे 18 वर्ष जे मिनिमम एज आहे ते वाढवण्यात आलं पाहिजे का? तर बऱ्याचशा स्टुडंट्सचं किंवा बऱ्याचशा यंगस्टर्सचं असं म्हणणं होतं की जे मिनिमम एज आहे लग्नासाठीचं स्त्रियांचं ते पुरुषांइतकंच किंवा मुलांइतकंच करण्यात आलं पाहिजे. ओके. सो हा एक खूप मोठा चेंज आहे. मग आता तुम्ही म्हणाल मॅम सगळं तर ठीक आहे, मग याच्या अपोज काय आहे? बघा यामध्ये ना आत्ता जर आपण बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की हळूहळू 18 वर्षाखाली होणारी जी लग्न आहेत ती कमी होत जातात. खूप स्लो आहे याचा स्पीड, पण कमी आहे. पण त्याचं रिझन हे नाहीये की आपल्याकडे मिनिमम एज 18 आहे. याचं रिझन हे आहे की एज्युकेशन जे आहे ते वाढत चाललेलं आहे. एक प्रकारे मॅच्युरिटी येत चाललेली आहे मुलींमध्ये आणि त्यांना समजतंय की आपलं लग्न कोणत्या वयात झालं पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करताय. ओके. त्यामुळेच इथे जेव्हा आर्ग्युमेंट्स करतात बरेचसे जे सोशल वर्कर्स आहेत किंवा NGOज कडून सुद्धा असं आर्ग्युमेंट्स केलं जातं, तर ते म्हणतात की वय 18 वर्षापेक्षा वाढवून काही फायदा नाहीये. जे एक्झिस्टिंग कायदे आहेत तेच थोडेसे स्ट्रॉंग करा, म्हणजे जे ऑलरेडी इलिगल मॅरेजेस होत आहेत ते कमी होतील. जर समजा 21 वयापर्यंत गेलं तर यामध्ये अजून 3-4 वर्ष वाढली, राईट? मग त्यामुळे जे इलिगल मॅरेजेस होत आहेत, इलिगली लग्न होत आहेत, त्यांच्या संख्येमध्ये अजून जास्त वाढ होईल, राईट? ऑब्व्हियसली वाढ होणार आहे, कारण की तेवढ्या वयाचा गॅप आता वाढलेला आहे. सो हे काही निगेटिव्ह पॉइंट्स किंवा हे काही अपोजिट पॉइंट्स, आपण निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा असं म्हणूया की अपोजिट पॉइंट्स मांडले जातात, पण ते सुद्धा काही बरोबर आहेत. पण आपण एक चांगली साईड याची बघू शकतो की समजा 18 ते 21 पर्यंत जरी गेलं, ओके, तर 3 वर्ष 18 वर्षापर्यंत आपण म्हणू शकतो की मुलीचं एक प्रकारे पूर्ण एज्युकेशन कंप्लीट झालेलं नसतं किंवा एक बॅचलरेट डिग्री 18व्या वर्षापर्यंत नसते. मग या 3 वर्षांमध्ये एक समज येईल, थोडं मॅच्युरिटी येईल, स्वतःचे डिसिजन घेण्याची क्षमता मुलीमध्ये येऊ शकते. ठीक आहे. मग ती एक पॉझिटिव्ह बाजू आहे जी आपण विचार करू शकतो. बाकीच्या गोष्टी तर आहेतच, त्या ऑब्व्हियसली आपण म्हणू शकतो आर्ग्युमेंटसाठी संसदेमध्ये उपयोगी पडणारच आहेत विरोधी पक्षांना. आणि ज्यावेळेला बिल मांडलं जाईल, काहीच दिवस बाकी आहेत, ज्यावेळेला बिल मांडलं जाईल त्यावेळेला ते आपल्याला समजणारच आहेत, राईट? सो आतापर्यंत आपण बघितलंय की कशा प्रकारे हे एक नवीन बिल आणण्यात येतंय, त्याचा फायदा काय होईल, त्याचबरोबर कोणत्या अशा बाजू होत्या की ज्या बाजूंमुळे, त्या रिझन्समुळे हे नवीन बिल आणण्यात येते आणि मुलीचं लग्नाचं वय 18 वरून 21 करण्यात येते. पण जर आपण एक्झिस्टिंग कायदे बघितले महिला कल्याणासाठी, स्त्रियांच्या हक्कासाठी, तर ते सुद्धा तेवढेच महत्वाचे ठरतात. तो प्रत्येक कायदा तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि त्या कायद्यामध्ये नक्की असं काय दिलेलं आहे की जे महिला कल्याणासाठी उपयोगी पडेल, ऍटलिस्ट त्याचं एक बेसिक नॉलेज माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. सो सर्वात पहिल्यांदाच कायदा येतो ते म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा 1961. मग हुंड्याच्या संबंधित ज्या सगळ्या गोष्टी येतात, मग हुंड्याच्या संबंधित छळ असू दे किंवा कोणता गुन्हा घडला असू दे, इनफॅक्ट हुंड्याची डावरीची मागणी हा सुद्धा गुन्हा मानला जातो आणि त्याच्या अंतर्गत
शिक्षा केली जाते. ठीक आहे. आणि हे जे आहे हुंडा प्रतिबंधक किंवा हुंड्याच्या संबंधित जे गुन्हे येतात ते आपल्या IPC द्वारे त्यांना शिक्षा केली जाते. ठीक आहे. बघा बरेचसे असे कायदे आहेत, की ज्याच्यामध्ये तरतुदी देण्यात आलेल्या आहेत, की हे चुकीचं आहे किंवा अशी बंधन आहेत. पण त्याच्याशी रिलेटेड जी शिक्षा असते ती IPC मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेली असते. ओके. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे महिला संरक्षण कायदा. महिला संरक्षण कायदा म्हणजेच काय, की महिलांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. कशा-कशाच्या बाबतीत? तर त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता त्याच्यामध्ये एक कौटुंबिक छळ असू दे, सामाजिक, आर्थिक, राजकीय कोणत्याही प्रकारचं छळ असू दे, तर त्याच्या विरोधात महिला कोर्टामध्ये जाऊ शकते. त्याच्यानंतर अश्लीलते विरोधी कायदा, तर हा सुद्धा एक महत्वाचा कायदा आहे. याच्या संबंधितची जी शिक्षा आहे, ती सुद्धा IPC मध्येच देण्यात आलेली आहे. IPC 292 ते सेक्शन 294 पर्यंत असे 2 सेक्शन्स आहेत अश्लीलते विरोधात. आणि यामध्ये काय आहे, की जसं समजा कपड्यांना हात लावणं, छळणं, तर या सगळ्या गोष्टी या संबंधित येतात अश्लीलते विरोधी कायद्यामध्ये. इनफॅक्ट रिसेंटलीच आय गेस एखाद महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने खूप महत्वाचा निर्णय दिलेला अश्लीलते संबंधित, की जर समजा आता आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो, की मुलीला हात लावलाय त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतोय. पण जर शाब्दिकरित्या सुद्धा जर छळ होत असेल तर तो सुद्धा गुन्हा मानला जातो. ओके. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर येतं ते म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायदा, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्यानंतर कौटुंबिक न्यायालय कायदा आहे. कौटुंबिक न्यायालय कायदा म्हणजेच काय, जे फॅमिली मॅटर आहेत तर त्याच्यासाठी फॅमिली कोर्ट आपल्याकडे आहेत. समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये फॅमिली कोर्ट नाहीये तर तिथे जिल्हा न्यायालय काम करतं. त्यानंतर छेडछाड करणे गुन्हा आहे, राईट. त्याचबरोबर मुलांवर हक्क. अच्छा, हे मुलांवर हक्क काय आहे? समजा डिवोर्सच्या वेळी जर मुलगा लहान असेल, मुलगा किंवा मुलगी लहान असेल, 5 वर्षांपेक्षा वय कमी असेल, तर त्याच्यावर पूर्ण हक्क हा आईचा म्हणजे स्त्रीचा असतो. पण जर 5 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर नक्कीच त्याच्या आपण म्हणू शकतो मुलाच्या हक्कासाठी कोर्टात जावं लागतं. पण जर 5 वर्षापेक्षा वय कमी असेल, खूपच लहान बाळ असेल, तर पूर्णपणे त्या मुलावर हक्क कोणाचा असतो? आईचा असतो. त्यानंतर समान वेतन कायदा या संबंधित आपल्याकडे एक मार्गदर्शक तत्व सुद्धा आहे, DPSP सुद्धा आहे, राईट. आपल्या राज्यघटनेमध्येच दिलेली आहे. अच्छा, समान वेतन संबंधित जी तरतूद आहे ती कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे ना, ते मला सांगा. जास्त कठीण नाहीये. आपण पॉलिटीचा अभ्यास करताना भरपूर वेळेला त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर लैंगिक गुन्हे, जसं बघा लैंगिक गुन्हे असतील किंवा लैंगिक जे काही कोर्टमध्ये ज्या वेळेला सुनावणी होते तर त्याच्यासाठी बंद खोलीमध्येच ते ज्या हिअरिंग्स आहेत त्या चालवल्या जातात, ओपन मध्ये नाही. त्यानंतर हिंदू उत्तराधिकार, तर हा सुद्धा एक महत्वाचा आहे. हिंदू वारसा हक्क, खूप रिसेंटलीच सुप्रीम कोर्टाने खूप महत्वाचा निर्णय दिलेला. आतापर्यंत ना मुलींना वडिलांच्या वडिलोपार्जित जी संपत्ती होती त्याच्यामध्ये हिस्सा नव्हता, पण आता वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सुद्धा महिलांना हिस्सा मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हिंदू विवाह कायदा, आताच बघितलं. प्रसूती सुविधा कायदा, जसं भरपगारी सुट्टी घेऊ शकतो यामध्ये, राईट. त्यानंतर विशेष विवाह अधिनियम म्हणजेच जे मी नेहमी म्हणत असते स्पेशल मॅरेज ऍक्ट. त्याचबरोबर आपल्याकडे महिला आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. यातून तुम्हाला एक प्रश्न आहे की आपल्या भारतामध्ये महिला आयोगाची, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली? ओके. 2 प्रश्न विचारलेत तुम्हाला मी. दोन्हीही पॉलिटीवरच बेस्ड प्रश्न आहेत. आपण ऑलरेडी दोघांचा अभ्यास आपण आपल्या जे मॉड्यूल्स आहेत त्याच्यामध्ये केलेले आहेत. तर आय होप तुम्हाला याचा आन्सर येईल. आता बरेचसे पॉइंट क्लिअर केलेले आहेत आपण, बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जे जे मी तुम्हाला सांगितले, जे काही कायदे पण मी तुम्हाला सांगितले ना स्त्रियांच्या हक्कांसाठी, त्याच्यामध्ये बेसिक काय तरतूद दिलेली आहे ती सुद्धा जशीच्या तशी लक्षात ठेवा. आयोग नक्कीच त्यातून सुद्धा प्रश्न विचारू शकतं. ओके. आता आपण बऱ्याच वेळेला इथे स्त्रियांचा हक्क, महिलांचा हक्क म्हणतोय. तर आपल्या भारतामध्ये सुद्धा ना बरेचसे असे डेव्हलप्ड नेशन्स आहेत, त्यांच्यापेक्षा बऱ्याचशा आधी म्हणजे बरेचसं लवकर स्त्रियांना मतदान करण्याचा, वोटिंग करण्याचा अधिकार दिला होता. आणि आयोगाने यावर ऑलरेडी प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. तर हा अधिकार भारताच्या महिलांना मिळालेला आहे 1921 मध्ये.
स्वातंत्र्याच्या आधीच. आणि ज्या वेळेला आपली राज्यघटना अस्तित्वात आली 1950 मध्ये, आपल्या राज्यघटनेच्या सुरुवातीपासूनच महिलांना मतदानाचा अधिकार आहे. ठीक आहे. आणि हे एक प्रकारे आपण म्हणू शकतो वोटिंग करण्याचा अधिकार स्त्रियांना भारतामध्ये का लवकर मिळाला, तर इंग्लंडमध्ये आपण असं म्हणू शकतो की इंग्लंडमध्ये भरपूर वर्षांपासून स्त्रियांच्या हक्कांसाठी, त्यांना मतदान करण्याच्या हक्काबद्दल किंवा उमेदवार म्हणून उभं राहण्याच्या हक्काबद्दल खूप लढाया त्यांनी केल्या, त्या त्यांनी जिंकल्या सुद्धा. आणि त्याच्याच बेसिसवर भारतामध्ये सुद्धा ॲनी बेसंट वगैरे, सरोजिनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रियांनी लढा दिला आणि फायनली 1921 मध्ये हा अधिकार देण्यात आला. ठीक आहे. मग आता लेक्चरमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.